नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि माझ्या तरुण उद्योजक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शेती करायची तर माती हवीच हा विचार आता जुना झालाय. कारण आजच्या काळात तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की आपण चक्क एका किंचितही मातीचा वापर न करता केवळ पाण्याच्या जोरावर शेती करू शकतो. यालाच म्हणतात हायड्रोपॉनिक शेती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हायड्रोपॉनिक शेती म्हणजे नक्की काय, ती घरी किंवा व्यावसायिक स्तरावर कशी करावी आणि यातून खरोखर लाखो रुपये कमावता येतात का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हायड्रोपॉनिक शेती म्हणजे काय? निवत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हायड्रो म्हणजे पाणी आणि पॉनिक्स म्हणजे काम, म्हणजेच पाण्यावर केलेली शेती. या पद्धतीत झाडांना मातीची गरज लागत नाही. झाडांना वाढण्यासाठी जे घटक मातीतून मिळतात तेच घटक आपण पाण्यात विरघळवून थेट झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवतो. यामुळे झाडांची वाढ मातीतील शेतीपेक्षा 50% वेगाने होते. ही शेती कशी केली जाते? आता प्रश्न येतो की ही शेती नक्की करायची कशी? याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. 1. ॲक्टिव्ह पद्धत. यामध्ये पाण्याचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी पंपाचा वापर होतो. 2. पॅसिव्ह पद्धत. यामध्ये पाणी संथ असते आणि मुळे त्यात बुडलेली असतात. PVC पाईप्स. यामध्ये छिद्र पाडून रोपे लावली जातात. पोषक द्रावण. पाण्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखी खनिजे मिसळली जातात. ग्रोईंग मीडिया. मातीऐवजी आपण कोकोपीट, नारळाचा चोथा, वालू किंवा क्ले पॅलेट्सचा वापर करतो जेणेकरून झाडाला आधार मिळेल. कोणती पिके घेऊ शकता? हायड्रोपॉनिकमध्ये तुम्ही प्रामुख्याने कमी उंचीची पिके घेऊ शकता. उदाहरण: पालेभाज्या, पालक, कोथिंबीर, मेथी, लेट्यूस. फळभाज्या: टोमॅटो, सिमला मिरची, काकडी. फळे: स्ट्रॉबेरी. चारा: जनावरांसाठी हायड्रोपॉनिक चारा, मका, गहू. फायदे आणि तोटे. कोणत्याही गोष्टीचे 2 पैलू असतात, तसेच हायड्रोपॉनिक्सचेही आहेत. फायदे: 1. पाण्याची बचत. पारंपरिक शेतीच्या तुलनेत इथे 90% पाणी कमी लागते. 2. कमी जागा. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीतही तुम्ही ही शेती करू शकता. 3. कीडमुक्त शेती. माती नसल्यामुळे मातीतून होणारे रोग किंवा कीड खूप कमी असते. तोटे: 1. सुरुवातीचा खर्च. सेटअप बसवण्यासाठी सुरुवातीला थोडा जास्त खर्च येतो. 2. तांत्रिक ज्ञान. पाण्याचा pH म्हणजे सामू आणि पोषक तत्वांचे प्रमाण तपासण्यासाठी माहिती असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, कमी जागेत आणि कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर हायड्रोपॉनिक शेती हे भविष्याचे वरदान आहे. जर तुम्हाला या विषयावर सविस्तर प्रॅक्टिकल व्हिडिओ हवा असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.